चला तर लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलमध्ये आलेले महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत MCQ. त्यापैकी 2000 मार्च 22 आणि 20 जुलै 24ला आलेला क्वेश्चन बदलून आला होता प्रश्न. इथं dx dy आणि ची व्हॅल्यू दिलेली आहे, तर y काढायचं आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे dy/d आणि dy दिलं -63 आणि d आहे 7, म्हणून याचा आन्सर येईल -9 ऑप्शन डी. आणि x जर काढायचा असेल तर dx/d, dx दिलेला आहे या ठिकाणी 49 आणि d 7, म्हणजे याचं आन्सर येईल 7 ऑप्शन नंबर ए. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. जुलै 1922ला आलेला आहे. सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. -5 × -4 -7 × 3. निगेटिव्ह असल्यावर थोडी काळजी घ्या. -20 7 3 जा -21, मायनस मायनस होईल प्लस, याच्यामुळे याचा आन्सर येईल 1 ऑप्शन नंबर डी. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर किती दिलेलं आहे डी. ओके, यानंतर पुढचा प्रश्न आहे टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x + 5y = 19. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ y वेन x = 1. जर आपण x च्या ठिकाणी 1 जर ठेवलं तर 4 × 1 + 5y = 9. आता 4 इकडे गेल्यावर होतील -5y = 15 आणि yचा आन्सर येईल या ठिकाणी 3. 5 जर इकडे डिव्हिजनमध्ये गेले तर 5 3 15, याचा ऑप्शन येईल बी. त्यानंतर इथं सुद्धा डिटर्मिनंटची व्हॅल्यू शोधायची आहे. डायरेक्ट होईल तेवढं काढायचं व्यवस्थित. 3 5 15 -4 2 6. तर 15 मधून 6 गेल्याच्या नंतर 15 आणि 4 2 8, सॉरी 6 लिहिलं मी, तर याचं उत्तर येईल 7 ऑप्शन नंबर बी. आणि x + 2y = 4. x ची व्हॅल्यू काढायची, y = 1 दिली. y जर 1 घेतला तर 2 × 1 = 4. x येईल 4 - 2, x ची व्हॅल्यू येईल 2 ऑप्शन नंबर बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. बऱ्याच वर्षी 10वीच्या विद्यार्थ्यांचे आउट ऑफ मार्क पडता 99वर आणणारा क्वेश्चन. राईट द डिग्री ऑफ द गिवन डिटर्मिनंट. डिटर्मिनंट कुठलाही दिला तर त्याची डिग्री 2 असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याच जणांनी इथं प्रोसिजर केली त्या पद्धतीनं 4 1 4, 3 2 6, असं -2ला अंदाजे पुन्हा 2 लिहिलं. काही जणांचं बरोबर आलं, काही जणांचं चुकलं, काही जणांनी 1 3 असं लिहिलं, काही इथं 2 रोज आहेत म्हणून 4 असं लिहिले. ओके, असू द्या, हे नंतर लक्षात ठेवा. आणि दुसरा जो मी क्वेश्चन घेतलेला आहे तोच परत क्वेश्चन आहे जो जुलै 1922 आणि जुलै 2025ला सुद्धा आला होता. 5 4 जा -20, या ठिकाणी याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि -7 3 जा -21, म्हणजे याचा आन्सर येईल -20 + 21, म्हणजे 1 आन्सर येईल ऑप्शन नंबर डी. ओके, अशा पद्धतीने हे 19 ते 2025 पर्यंत आलेले क्वेश्चन्स आहेत MCQ.